दादांचं अचानक जाणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आम्हा बारामतीकरांच्या दृष्टीने अतिशय फार मोठी हानी आहे. त्या माणसाला पुढच्या 50 वर्षाचं विजन होतं. जे एखादं काम करायचं असेल तर पुढच्या 50 वर्षाचा विचार करून ह्याच्यात परत काय दुरुस्ती करावं लागणार नाही अशा प्रकारे. आणि विकासाचं जर म्हटलं तर त्यांना कुठलीही गोष्ट सांगा ते म्हणणार अरे ही गोष्ट करायची आपल्याला. शेतकऱ्यांच्या बाबतीत, लाईटच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, अतिशय फार मोठं धाडसी निर्णय घेतलेले आहेत. आता क कर्जाच्या बाबतीत सुद्धा दादा म्हटले की आता जूनमध्ये येऊ द्या, मी त्याचा आमच्या मंत्रिमंडळात फडणवीस साहेबांना असेल की शिंदे साहेबांना असेल विचारात घेऊन आमचं हे सर्व चाललेलं आहे. असे जाण्यानं दादांच्या महाराष्ट्राची फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ती सध्या तरी भरून निघणार नाही अशी अतिशय खंत आहे. एवढंच आमच्या बारामतीकरांचं म्हणणं आहे.